नमस्कार मित्रांनो, कलम 302 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज जी घटना तुम्हाला सांगत आहे ही घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ या जिल्ह्यामध्ये घडलेली घटना. मेरठ जिल्ह्यामध्ये महुवापूर या ठिकाणी एक कॉलनी लागते, प्रीतनगर कॉलनी. या कॉलनीमध्ये राहणारा एक कॉन्स्टेबल, त्याचं नाव कुमार होतं. हा कॉन्स्टेबल शेजारी असलेल्या स्टेशनमध्ये काम करायचा. एकदम इमानदार कॉन्स्टेबल. या कॉन्स्टेबलने अजूनपर्यंत कधी कोणाकडून रिश्वत घेतली नव्हती, ना कधी याने दारू पिला होता, ना कधी कोणत्या बाईच्या नादी लागला होता. एकदम इमानदार आणि कट्टर पोलीसवाला. याचं एकच काम होतं, सकाळी 9 वाजता ड्युटीवरती जाणं आणि तिथे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवून रात्रीचे 8-9 वाजता घरी येणं. या कुमारची एक सरलादेवी नावाची पत्नी होती. या सरलादेवीबद्दल बोलायचं झालं तर सरलादेवी दिसायला सुंदर. आता तिचं वर्णन जर करायला गेलं तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मनामध्ये इमॅजिन करा. एक महिला आहे, तिचं वय असेल साधारणतः 28-29 वर्ष. दिसायला सुंदर, चेहरा एकदम गोरा पान. तिचं तोंड जे आहे ते एकदम असं बघितलं की माणसानं बघतच राहावं. केस कुरळे केस, पूर्ण केस असे मागं आलेले आहेत. तिने साडी घातलेली आहे. तिच्या साईडचं पोटावरचं फॅट असं थोडं बाहेर आलं आहे. पाठीमागनं बघितलं तर तिला जाऊन मिठी मारावी अशा प्रकारची ही सरलादेवी. एवढी सुंदर सरलादेवी होती. ज्या वेळेला पण ती कॉलनीमध्ये बाहेर यायची त्यावेळेला कॉलनीची लोक तिच्याकडे बघतच राहायची. एकदा बघितलं की तासनतास तिच्याकडेच बघत राहायची, अशी ही सरलादेवी. एवढी सुंदर पत्नी आहे म्हटल्यानंतर तिचा खर्च पण त्याच्या प्रमाणात असेल. हा कुमार जो होता, पगारावरती जगणारा माणूस, याने आजपर्यंत जसं की मी तुम्हाला सांगितलं 1 रुपयाची पण रिश्वत घेतली नव्हती. याची जी पत्नी सरलादेवी होती तिला लागायचा पैसा खर्च करण्यासाठी. ती तिच्या पतीला म्हणायची की बाबा तू काय कर रे, कोणाकडून तर लाच घे, पैसे घे, आपलं घर कसं चालणार, भविष्य कसं चालणार, तू तर निघाला एकदम कट्टर. मला तर हे काय पटणार नाही, कारण पैसा आहे तर जीवन आहे. तू जर नाही पैसा घेतला तर मी काय करणार आहे, अशी म्हणायची त्या कुमारला. पण कुमार तिचं बोलणं एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचा. सरलादेवी आता त्याच्यापुढे डोकं जरी आपटलं तरी तो रिश्वत घेण्यासाठी तयार नव्हता. 14 एप्रिल 2025ची ती तारीख होती. सकाळचे 9 वाजता सरलादेवी तिच्या पती कुमारला म्हणते की आज ना आपल्या नातेवाईकांच्या इकडं थोडा कार्यक्रम आहे, थोडं घरी लवकर या आणि आपल्याला जायचं आहे. कुमार म्हणतो ठीक आहे, तसंही मला कुठं जाता येत नाही, मी आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन घरी येतो. दुपारचे 2 वाजता हा कुमार घरी आला सुट्टी घेऊन, नातेवाईकांच्या इकडे गेला. नातेवाईकांबद्दल बोलायचं झालं तर श्रीमंत घरातली लोकं होती, त्यांना पैशाचा माज होता. हा कुमार बिन पैसे घेता, लाज न घेता, आपला पगारीवरती जगणारा माणूस, एक साधी स्प्लेंडर गाडी होती त्याच्यावरती हे दोघं बसून गेले त्या ठिकाणी. ज्यावेळेला त्या ठिकाणी पोहोचले हे दोघं, त्यावेळेला यांच्या तोंडाकडे बघून सगळे हसायला लागले, यांचा अपमान करायला लागले. कुमारच्या काळजाला लागलं. त्याने आता ठरवलं की आता मी सोडत नाही. आता याने विचार केला की मलाही पैसा कमवायचा आहे, मी पोलीस आहे, पगारावरती काय भागत नाही. यानेही आता पैसे घ्यायला चालू केले. जो व्यक्ती दिसेल त्याच्याकडून लाच घ्यायचा, त्याच्याकडून पैसे मागायचा. आता ज्यावेळेला याने पैसा घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला तो थांबला नाही अजिबात. जेवढा पैसा कमवता येईल तेवढा कमवला. पण जसा पैसा येतो तसा वाईट नाद पण लागतात. या कुमारने अजूनपर्यंत कधी दारूला हात पण लावला नव्हता किंवा कुठल्या महिलेकडे एका वाईट नजरेनं पण बघितलं नव्हतं. पण आता हा कुमार जसा पैसा आला तसा बिघडत गेला. याला दारूची नशा झाली. हा आता दारू पिऊन घरी यायला लागला. पण सरलादेवीला काय अडचण नव्हती, पैसा येत होता तिच्या हातामध्ये. दुसरीकडे याला सुंदर महिला दिसल्या की त्यांच्याकडे बघायचा नाद नव्हता. आता हा त्यांना घेऊन हॉटेलमध्ये जाऊ लागला होता. जी महिला दिसेल तिच्याकडे हा वाईट नजरेने बघू लागला होता. एक प्रकारे म्हणू शकतो की आपण एकदम वाईट प्रवृत्तीचा हा कुमार बनला होता. त्याचं कारण काय होतं तर नातेवाईकांनी केलेला त्याचा अपमान, नाहीतर तसा हा एकदम भारी माणूस होता. 17 मे 2025ची ती तारीख. सकाळची 8 वाजता हा कुमार आपली गाडी घेऊन, आता त्यानं गाडी वगैरे मोठी घेतली होती, बुलेटवर चालला होता. रस्त्याने चालत असताना याला एक कविता देवी नावाची महिला दिसते. ही महिला थोडी परेशानीमध्ये होती. याने तिला विचारलं काय झालं. त्या महिलेने याला परेशानी सांगितली. थोडं कौटुंबिक वाद होते, याने हे वाद त्यांना सोडवून दिले. ही महिला याच्याकडे बघून इम्प्रेस झाली. कुमारला बघून ज्यावेळेला इम्प्रेस झाली, आता हा कुमार तर नादिक लागलेला माणूस हा त्या कविता देवीला म्हणतो की आज काय करते. ती म्हणले काय नाही, निवांत आहे. बसवलं तिला मोटरसायकलवरती आणि एका हॉटेल रूममध्ये घेऊन जाऊन तिचा स्वाद घेतला. आता या दोघांनी
भरपूर मजा केली आणि पुढे चालून कुमार म्हणला मी तुझ्याकडे येत जात राहील. तिला थोडेफार पैसे दिले आणि तिथून निघून गेला. पण पुढे चालून त्याला हे समजतं की ही जी कविता होती ही म्हणजे धंदेवाली होती. हिचं कामच होतं पैसे घेऊन काम करणे. त्यावेळेला कुमार आता तिच्याकडे वारंवार जाऊ लागला होता. कुमारला तिची लत लागली होती असं म्हणू शकतो आपण. कुमार तिच्यावरती मोहित होऊन गेलेला होता. तिला पत्नीपेक्षा जास्त आवडू लागला. कुमार आता तिच्यावरती मोहित होऊन गेला होता. कुमारला त्याच्या पत्नीपेक्षा ही कविता देवी आवडू लागली होती. कुमारच्या पत्नीपेक्षा तर जास्त सुंदर नव्हती दिसायला. सरला देवीची बातच वेगळी होती. आता हा कुमार आणि कविता देवीमध्ये बोलणं चालणं चालू होतं. त्यावेळेला त्याला समजलं की कविता देवी काय पहिल्यापासून अशी धंदवाली नाही. पण ज्या वेळेला हिच्या घरची परिस्थिती खराब झाली त्यावेळेला तिला मजबुरीने हे सगळं करावं लागलं. आता या कुमारला वाईट वाटलं. कुमार त्याला म्हणला की ठीक आहे, काय अडचण नाही, माझ्याकडून हे पैसे घे आणि मी आता कायम येत जात राहीन. पुढे चालून हे दोघं कायम हॉटेलवरती जायचे, त्या ठिकाणी रात्र घालवायचे. कुमार चांगल्या प्रकारे पैसे द्यायचा कविता देवीला. दोघंही खुश होते. दोघांचंही चांगलं चाललं होतं. एक दिवशी असंच हा कुमार कविता देवीपासून टाईम घालून घरी आलेला होता. पूर्ण कंटाळलेला होता. त्यावेळेला तो त्याच्या पत्नीला म्हणतो की माझ्यासाठी भाकर बनव. म्हणजे असं बोलताना त्याच्या मनामध्ये राग होता. तो राग काढून त्या पत्नीला म्हटल्यानंतर त्याची पत्नी सरला देवी जेवण बनवायला जाते. जेवण बनवत असताना तिच्या लक्षात आले की पती तर रागवलेला आहे, त्याला पटपट जेवण बनवून द्यायला पाहिजे. त्यामुळे ही सरला देवी पटपट जेवण बनवायची नादी लागली. तेवढ्यातच तिच्या हाताला भाजला, तवा पोळला. आता काय झालं विचारलं त्यावेळेला ती म्हणली की तवा पोळलाय मला जेवण बनवताना. कुमारच्या हातामध्ये पैसा आलेला होता. नवीन शॉक लागलेले. तो म्हणला की तुला आता स्वतःला काम करणं होणार नाही, तू एखादी नोकरानी ठेव किंवा नोकर ठेव, त्याच्याकडून आता काम करून घे. आपल्याकडे पैसा आला, आता टेन्शन घ्यायचं नाही. सरला देवीला पण हेच पाहिजे होतं. सरला देवी होकार देते. कुमार उठून ड्युटीला निघायला लागतो. तो म्हणतो की मला जर कोणी नोकर भेटलं तर मी सांगेन. त्यावेळेला ही सरला देवी म्हणते मी पण शोधते. सरला देवी ज्या वेळेला तिचा पती बाहेर गेला कामावर ड्युटीवर त्यावेळेला ती तिच्या कामाला लागली. सरला देवीला भाजी आणायची होती. भाजी आणण्यासाठी ती बाहेर पडली घराच्या बाहेर. रोज नवीन ठिकाणाहून भाजी घ्यायचं तिला नाद होता. कारण ज्या ठिकाणी ताजी भाजी दिसेल त्या ठिकाणी घ्यायला जायची ही. ज्या वेळेला ही सरला देवी मार्केटमध्ये पोहोचली होती त्यावेळेला तिला एक नवीन दुकान दिसलं. एक 22 वर्षांचा तरुण दुकान चालवत होता. नवीन दुकान होतं. भाजी तिला एकदम फ्रेश वाटली. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन विचारलं काय नाव आहे तुमचं? तो म्हणला कपिल. ओके, तर तुम्ही नवीन दिसताय. कपिल म्हणला की हो, मी 3-4 दिवस झालं भाजी विकायला चालू केली. घरची परिस्थिती गरीब आहे, काहीतरी करायचं म्हणून करायला लागलो आहे. आणि ही गाडा पण माझा नाही, उधारीवर आणलं आहे सगळं मी. मला काही कामच भेटत नाही, तर त्यासाठी हे करावं लागतं आहे. सरला देवीच्या डोक्यात आले की आपल्या घरी कामाला बोलवलं तर कसं होईल. सरला देवी विचारते तू ही भाजी विकून किती कमवतो? तो म्हणला 5-6 हजार महिन्याला. अजून तरी काय महिना पण भरला नाही, 2-3 हजार रुपये झाले. सरला देवी म्हणली ठीक आहे, काम कर ना, तुला घरची कामं जमतेत का? तो म्हणला जमतेत ना. सरला देवी म्हणली ठीक आहे, आमच्या घरी कामाला ये. आमचं या ठिकाणी प्रीतनगर कॉलनीमध्ये घर आहे. जर तुला जमत असेल तर बघ, 10-11 हजार रुपये महिन्याचे देईल. आता या कपिलसाठी हे 10-11 हजार रुपये म्हणजे खूप होते. कपिल होकार देतो आणि या सरला देवीला म्हणतो ही सगळी भाजी मी ज्याची होती त्याला देऊन येतो आणि मी तुमच्यासोबत आत्ताच येतो. ही सरला देवी त्याला घेऊन कॉलनीमध्ये पोहोचते. पण त्यावेळेला हा जो पण कुमारच्या तर लक्षात येतं माझं घर इथून आहे ते 15 किलोमीटर दूर. रोज जायचं यायचं माझ्यासाठी सोपं नाही. आता मला राहायची पण सोय करावं लागेल. सरला देवी म्हणते नका टेन्शन घेऊ, माझ्या ओळखीने इथं तुम्हाला एक रूम बघून देऊ. त्यांच्याच घराच्या शेजारी एक याला रूम बघून देण्यात येते. आता हा नोकर कपिल यांच्या घरामध्ये काम करू लागतो. संध्याकाळी ज्या वेळेला तिचा पती आला कुमार त्यावेळेला बघतो एक व्यक्ती घरामध्ये आहे, फिरत आहे. विचारलं पत्नीला. सरला देवी म्हणली तुम्ही म्हटला होतात ना की नोकर, मी आणलाय नोकर, तिथं भाजी विकत होता, याला 10-11 हजार रुपये द्यायचं ठरलेलं आहे. हा जो कुमार आहे पोलीस होता शेवटी. त्याच्या मनामध्ये कायम असं डोकं चालत राहायचं कोणी गुन्हेगार आहे का, कोणी गुन्हेगार आहे. आता हा कुमार सरला देवीला म्हणू लागला की सगळं खरं आहे, पण याच्याबद्दल तुला काय माहिती आहे का, याचं बॅकग्राऊंड काय कसं, कारण हा काय करेल सांगता येत नाही. त्यावेळेला ती कुमारला म्हणते सरला देवी नका टेन्शन घेऊ, एवढं तुम्ही पोलिसासारखं डोकं चालवलं तर कोणीच आपल्या घरी कामाला राहणार नाही. 2 वर्षापूर्वी पण आपल्या इथून एक नोकर असाच निघून गेला होता तुम्हाला कंटाळून. हा कुमार त्यावेळेला शांत बसतो, पण त्याच्या मनामध्ये
याच्याबद्दल संशय होता. तो काय म्हणतो, कपिलवरती लक्ष ठेवतो. सरला देवी म्हणते ठीक आहे, 10-15 दिवस लक्ष ठेवते याच्यावरती, काय करतो कसं करतो हे समजेल आपल्याला. आता हे सगळं चालू असताना या कपिलने काम एवढं जबरदस्त केलं की कुमार आणि त्याची जी पत्नी आहे या दोघांचंही मन जिंकून घेतलं. या दोघांना याच्याबद्दल कसलीही शंका राहिली नाही मनामध्ये. तारीख होती 4 मे 2025 या दिवशी त्या शहरामध्ये एक मोठा कांड घडला होता. त्यामुळे हा जो कुमार होता तो त्याच्या पत्नीला म्हणतो की आज थोडं मला एक उशीर होईल किंवा मी 2-3 दिवस काय घरी येणार नाही, तो आपला तुझ्या हिशोबाने नीट राहा. आता हे सगळं त्याची पत्नी सरला देवी ऐकत होती शांतपणे. हो म्हणते, काही अडचण नाही, जर काय अडचण आली तर मला फोन कर. म्हणल्यावर कुमार म्हणतो जर काय अडचण आली तर मला फोन कर. ती सरला देवी होकार देते. कुमार त्या ठिकाणाहून निघून जातो. यांचा नोकर जो कपिल आहे तो आता त्या ठिकाणाहून घराच्या बाहेर पडतो. सरला देवीला म्हणतो की माझ्या मित्राला भेटायला जायचं आहे, मी थोड्या वेळातच आलो. डायरेक्ट मेडिकल शॉपमध्ये पोहोचला. आता हा मेडिकल शॉपमध्ये का पोहोचला होता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे चालून याच्याबद्दल माहिती देतोच, पण आता मी सांगतो तुम्हाला याच्यानंतर काय घडलं. कपिल घरी आला. घरी आल्यानंतर बघतो तर काय, त्याची मालकीन सरला देवी तिथं निवांत झोपलेले. तो म्हटला मी जेवण बनवतो तुमच्यासाठी. त्याने जेवण बनवलं, सरला देवीला दिलं. सरला देवी जेवण खाऊन रोज जेवण जेवल्यानंतर 2-3 तासानंतर झोपत होती. पण आज 10 ते 15 मिनिटातच हिला एकदम अशी झोप आली, एकदम गाढ झोप लागली, झोपी गेली. त्यावेळेला या कपिलने खिशातून गोळ्या काढल्या आणि एक गोळी खाऊन त्या ठिकाणी या सरला देवीच्या शेजारी बसला. 10-15 मिनिटानंतर तिच्या शरीरावरचे एक 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 कापड काढू लागला आणि तिच्यासोबत ते वाईट काम करू लागला. ज्या वेळेला कुमारने सांगितलं होतं सरला देवीला की मी बाहेर चाललोय, 2 दिवस येणार नाही, ही गोष्ट या कपिलने पण ऐकली होती. याच्या मनामधला राक्षस जागा झाला होता. याने भरपूर दिवस झाले या सरला देवीवरती लक्ष ठेवून होता. तिच्यासोबत त्याला वाईट काम करायचंच होतं. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, हा कपिल मेडिकलमध्ये गेला होता. तर त्या ठिकाणाहून त्याने गुंगीचं औषध आणलं होतं आणि पावरवाडीच्या गोळी आणल्या होत्या. गुंगीचं औषध या सरला देवीच्या जेवणामध्ये टाकलं आणि तिला खायला दिलं. ते औषध खाऊनच ही सरला देवी बेहोश झाली होती आणि याचाच फायदा हा आता कपिल उचलत होता. याने त्याचं मन भरेपर्यंत तिच्यासोबत ते वाईट काम केलं, जे की त्यानं नको करायला पाहिजे होतं. कोणीतरी त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला कामासाठी लावलं होतं, कामाला ठेवलं होतं आणि त्यांनी विश्वासघात केला. ज्या वेळेला त्याचं मन भरलं त्यावेळेला कपिलच्या लक्षात आलं, आता तर आपण ही मोठी चूक केली, आता ही चूक लपवायसाठी काय करावं लागेल. त्याने मोबाईल काढला खिशातला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली. तिच्या पूर्ण शरीराची रेकॉर्डिंग केली, अजून एकदा संबंध केले, रेकॉर्डिंग केली आणि ते मोबाईल घेऊन घराच्या बाहेर निघून गेला, त्याची कापडं वगैरे बॅग घेऊन. काही वेळानंतर सरला देवीला जाग आली. सरला देवी बघते इकडं तिकडं, काय झालं विषय मला काय समजेना. स्वतःकडे बघते, अंगावरती एक पण कापड नाही. तिच्या पूर्ण गोष्ट लक्षात आली, हिच्यासोबत कुणीतरी वाईट काम केलं आहे आणि हिचं पूर्णपणे आयुष्य बर्बाद केलं आहे. आता कोणी केलं असेल तर तिचं एकावरतीच लक्ष जातं, कपिल, त्यांच्या घरचा नोकर. ती कापडं वगैरे घालते आणि घरामध्ये शोधायला लागते कपिल कुठं आहे. कपिल काय अजिबात दिसत नाही. पूर्ण आता तिचा विश्वास बसला होता की हे सगळं कपिलने केलं आहे. अर्ध्या 1 तासानंतर कपिलचा कॉल येतो. कपिल म्हणतो की मी व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ पाठवला आहे. त्यावेळेला ती सरला देवी म्हणजे तू कुठं नेमका मला सांगत, तू काय केलं माझ्यासोबत. तो म्हणतो की बघू नंतर, आधी मी जो पाठवलेला व्हिडिओ आहे तो बघा आणि नंतर बोलतो मी. व्हिडिओ त्याने पाठवला, तिच्याच शरीराचा व्हिडिओ होता. सरला देवी आता हैराण झाली, परेशान झाली की काय करू मी. या सरला देवीला समजत नव्हतं. सरला देवी तिचा व्हिडिओ बघून हैराण होते आणि थोड्यात सरला देवीला वाटायचं की तिचं आयुष्य बर्बाद झालं तिच्या एका चुकीमुळं. त्यावेळेला त्या कपिलचा फोन आला. कपिल तिला म्हणतो की हे बघा, मी तुमचा व्हिडिओ जो आहे पूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल करेल. ही सरला देवी त्याला म्हणते नको करू, मी तुला जगवलं, मी पैसे दिलं. त्यावेळेला कपिल म्हणतो सगळं ठीक आहे, पण मला 5 लाख रुपये पाहिजेले आहेत. जर 5 लाख रुपये देत असेल तर तू ये, नसेल तर मी हा सगळा व्हिडिओ व्हायरल करेल. कपिलला ही सरला देवी थोडा विचार करून म्हणते ठीक आहे, 5 लाख रुपये देते. त्यावेळेला कपिल म्हणतो मी तुला लोकेशन पाठवतो, या लोकेशनवरती आणून दे मला. सरला देवी चेकबुक घेते, बँकमध्ये जाते, चेकबुक जमा करून 5 लाख रुपये काढून आणते. हिच्या खात्यावरती थोडेफार पैसे होते जे की कुमारनं
तिच्यासाठी सेविंग करून ठेवलेली होती. आता थोडाफार पैसा येत होता ना, त्यामधूनच आलेला हा पैसा. आता बघा ना मित्रांनो, तुम्हाला एक छोटंसं मी उदाहरण देतो. आपण म्हणतो की कष्टाचा पैसा टिकतो, वाईट पैसा टिकत नाही, कुठल्या ना कुठल्या रस्त्याने जातो. आता हाच वाईट कमवलेला पैसा कुठल्या ना कुठल्या रस्त्याने चालला होता, जे की कपिलनं सरला देवी पैसे काढून आणल्यानंतर कपिलला फोन करते, पैसे आणलेत. सरला देवीला लोकेशन पाठवण्यात येतं. नंदिनी शहरामध्ये असलेलं नंदिनी हॉटेल, या हॉटेलमध्ये एक रूम बुक केलेली होती. या कपिलने त्याच हॉटेलमध्ये बोलवलं होतं. नंदिनी कपिलने पाठवलेल्या लोकेशनवरती पैसे घेऊन पोहोचली. कपिल त्या ठिकाणी बसून दारू पित होता. नंदिनी त्याला 5 लाख रुपये देते आणि म्हणते की व्हिडिओ डिलीट कर. हा म्हणतो की व्हिडिओ तर काय डिलीट करूच आपण, फक्त तू इथं बस, मला अजून एकदा करू दे तुझ्यासोबत मी जे अगोदर केलं होतं ते. आता हिच्या पुढे काही पर्याय नव्हता, तिथं बसते आणि जे त्याला करायचं ते करू देते. पण त्याने पुन्हा अजून एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतला होता. कपिलने आता हे व्हिडिओ घेऊन अजून तिला ब्लॅकमेल करायला चालू केलं. 10 दिवस गेले की बोलवायचं हॉटेलवरती, 15 दिवस गेले की हॉटेलवरती बोलवायचं. पैसे घेऊन हिला पूर्ण कंगाल केलं होतं. हिच्यापाशी आता 1 रुपयाही राहिला नव्हता. त्यावेळेला हा जो कपिल आहे, हा त्याच्या मित्राला पण सांगून देतो की असा असा विषय आहे, बघ तुला मजा करायला यायचं असलं तरी ये. कपिलचा मित्र पवन नावाचा हा पण आता यामध्ये सामील झाला होता. हे दोघं मिळून हे सगळं कांड करत होते. दारू प्यायच्या हॉटेलमध्ये बसून सरला देवीचा स्वाद घ्यायचे. एक दिवशी फायनल कॉल आला सरला देवीला, मला 2 लाख रुपये दे, मी फायनल व्हिडिओ डिलीट मारून टाकतो. सरला देवी म्हणते माझ्यापाशी तर पैसे नाहीत, मी कुठले देऊ. कपिल म्हणतो मला काय माहीत नाही, तू पैसे दे. सरला देवी थोडा विचार करते आणि म्हणते की ठीक आहे, मला लोकेशन पाठव. आणि सरला देवी 2 लाख रुपये घेते. पण हिचा आता वेगळाच प्लॅन होता. सरला देवी म्हणते की रिक्षाने येत नाही मी, रिक्षा भेटत नाहीत रात्रीचे 10 वाजता, कोणाला तरी पाठव. हा कपिल पवनला गाडी घेऊन सरला देवीच्या घरापाशी पाठवतो. सरला देवी बॅगमध्ये एक चाकू ठेवते आणि यांच्यासोबत जाते. रूममध्ये गेल्यानंतर 2 लाख रुपये त्याच्या हातामध्ये ठेवते. कपिल तिला म्हणतो बस तिथं. दोघं दारू पितात, कपिल आणि पवन. दारू पिऊन झाल्यानंतर या दोघांचे हातपाय एवढी लटलट करत होती की या दोघांना उभं राहायची ताकद नव्हती. हे दोघं तिच्या शरीरापाशी गेले. पण आता या सरला देवीने वेगळाच काही प्लॅन केला होता. आणलेला चाकू पहिल्यांदा तर त्या पवनच्या छातीमध्ये खुपसला 2 वेळा. पवन त्या ठिकाणी खाली पडला आणि हा कपिल पळायच्या नादात होता. कपिलच्या पाठीमागून एक खुपसला मानेवरती, परत नरड्यावरती खुपसला, पोटामध्ये, छातीमध्ये, असं करून 5-6 वेळा त्याच्या छातीमध्ये खुपसला. आता हा कपिल तर त्या ठिकाणी संपून गेला. पण जो त्याचा मित्र होता पवन, पळायचा प्रयत्न करत होता, त्यालाही त्या ठिकाणी अजून 2-3 चाकूचे वार करून संपवलं. आणि तिने तिचे 2 लाख रुपये घेतले. हातात रक्ताने भरलेला चाकू घेऊन रूमच्या बाहेर पडली. त्या ठिकाणी असलेला मॅनेजर काउंटरवरती बसलेला, त्यानं बघितलं, स्टाफला बोलवलं, महिला स्टाफ वगैरे आले त्या ठिकाणी आणि त्यांनी हिच्या हातातला चाकू बघून तिला पकडायचा प्रयत्न केला. पण खूप उग्र झालेली होती, एकदम अशी रागामध्ये होती, कंट्रोलच होत नव्हती. 5-6 जणांनी मिळून हिला कंट्रोल केलं. कशी तर कंट्रोल झाल्यानंतर पोलिसांना फोन केलं. पोलीस घटनास्थळी आले. बघितलं तर 2 तिथं मृतदेह पडलेले आहेत. एका महिलेच्या हातामध्ये चाकू आहे. घडलेली पूर्ण घटना पोलिसांनी ऐकली. पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली ज्यावेळेला त्यांना समजलं की एका पोलिसाची पत्नी आहे आणि तिने कायदा हातात घेतला आहे. आता मला सांगा मित्रांनो, ही तर जाईल 12च्या भावात. पोलिसाची पत्नी असून हिने कायदा हातात घ्यायला पाहिजे होता का? हिने पोलिसामध्ये कंप्लेंट करायला पाहिजे होती. मला कमेंट करून नक्कीच सांगा. पोलीस स्टेशनमध्ये आता हिच्यावरती केस चालू आहे. जे कारवाई होईल ते होईलच, पण जे केलं ते बरोबर आहे का चूक आहे मला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा.